हॅलो फ्रेंड्स, नाशिक येथे गंगा गोदावरीवरती मी आलेली आहे आणि मला मस्तपैकी आल्या आल्या मला गंगेची आरतीही भेटली आहे आणि आरती घेऊन खरंच खूप छान वाटलं, मला प्रसन्न वाटलं। तसंच आता आम्ही अधिक महिना असल्यामुळे आम्ही गंगेला मी वाण देणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, इथे मस्त गंगा कशी अशी मस्तपैकी छान पंत्यांनी अशी मस्त सजलेली आहे। तर मी पण एक वाण घेतला आहे गंगेला लावण्यासाठी। तर तुम्ही इथे बघू शकता, इथे असे सगळेजण असे बसतात, त्याच्यात फुलं वाती बत्तासे असे सगळं टाकून मस्तपैकी छान वात लावून ते आपल्याला देतात। तर मी आता गंगेवरती चाललेली आहे वाण लावण्यासाठी। तर मी आता इथे वाण देत आहे गंगेवरती। तर इथे पहिले माझी बहीण ही देत आहे वाण आणि इथे अधिक महिन्यामध्ये दरवर्षी प्रचंड गर्दी असते आणि सगळेजण गंगेला वाण लावतात आणि दिव्याच्या लखलखीच्या प्रकाशाने गंगा इतकी सुंदर दिसते ना। आणि आता मीही गंगेला वाण लावून राहिली आणि खरंच खूप छान वाटतं। तुम्ही खरंच नक्की अधिक महिन्यामध्ये या आणि गंगेला ह्या रामकुंडावरती खूप महत्त्व दिले गेलेले आहे, कारण की ह्या ठिकाणी अमृताचे थेंब पडल्यामुळे इथे गंगेवरती कुंभमेळावा दरवर्षी 12 वर्षांनी होतो आणि भाविक लोक स्नान करण्यासाठी येतात। तर तुम्ही इथे बघू शकता, मी इथे वाण दिला आहे आणि मला खरंच खूप छान वाटू राहिलं इथे। आणि इथे खूप मनापासून भाविक लोक नेहमी नाशिक येथे गंगेवरती नेहमी येत असतात आणि गंगेला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे, कारण की इथे आपले सीता माता राम लक्ष्मण यांनीही वनवास इथे काढलेला आहे आणि इथे सीता गुफा आहे आणि आपलं रामचंद्र भगवानांचं मंदिरसुद्धा आहे, खूप छान आहे। तसंच आई समान माझी मोठी बहीण, आज मी तिचेही पाय धुतले आहे आणि ह्या ठिकाणी मी माझ्या आईला खरंच खूप मिस करते। आईला जाऊन 2 महिने झाले आणि खरंच खूप असे माझे डोळे खूप भरून आले आणि खूप रडायला येत होतं, पण काय करणार, ती येऊ नाही शकत। पण मग बहिणीच्या रूपामध्येच मी माझ्या आईला बघितलं आणि चांगलं वाटलं मला। आणि तसंच माझा रेयांश त्यांनीही बघितलं आणि त्यांनी माझे पाय धुतले आणि मुलांनी हे करायला पाहिजे आणि हे संस्कार पण देणं खूप महत्त्वाचं आहे। तर त्यांनी माझे पाय धुतले आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण हो हीच मी देवाला प्रार्थना करते। आणि तसंच हॅपी राहो सगळ्यांनी। आणि माझी बहिणीची मुलगी श्रेया मावशी ही आई समान असते, त्यामुळे तिनेही माझे पाय धुतले आणि तिलाही मी आशीर्वाद दिला की तुझे जेवढे सर्व इच्छा आहे ते सर्व इच्छा पूर्ण हो। रेवू आता दीदीचे पाय धुणार आहे बिचारा माझ्या रेवूचा पहिला अधिक महिना आहे, त्यामुळे त्याला तो नवीनच शिकतो आणि आपल्या मुलांना हे संस्कार देणं खूप महत्त्वाचं असतं। आपली ही संस्कृती आहे हे समजायला पाहिजे मुलांना, जसं आपण करणार तसेच आपले मुलं हे करतात। नाईस। तर खरंच इथे येऊन खूप मन प्रसन्न झालं आहे, खूप छान वाटलं आहे। तर आमची श्रेया आज तिच्या आईचे पाय धुते, कारण की अधिक मासमध्ये आपल्या आईचे पाय धुतल्याने पुण्य भेटतं। हा काय प्रेमी दोघींचं। तर आम्ही अधिक महिना असल्यामुळे आज आम्ही मस्त गंगा गोदावरीवरती मस्त छान वाण लावलं आणि खरंच मन प्रसन्न झालं आहे। कसं वाटलं छकुली तुला? छान वाटते ना? मस्त आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता आम्ही मस्त इथे मस्त गंगेच्या इथे मस्त पायरीजवळ बसलेलो आहोत आणि मस्तपैकी आम्ही गंमत बघतोय, छान वाटतंय। किती सुंदर वरती आकाश छान वाटतंय ना, मस्त पक्षी आणि गर्दी पण किती आहे गंगेवरती। हा त्या साईडला ना खाऊ गल्ली आहे। बघू शकते जे 2 तोंड मारुती आहे, नाशिकमध्ये ओळखले जाते ते गंगा गोदावरीच्या नावाने। तर आता तुम्ही इकडे बघू शकता, इथे गंगेवरती मस्त चाट भेळ पाणीपुरी लिंबू सरबत आईस्क्रीम गोळा वगैरे सगळं काही आहे इथे खायला। आणि इथे मस्त लोक संध्याकाळी मस्त फिरायला येतात आणि मस्तपैकी इथे चाट बीट खाऊन मस्त गंगेवरती एन्जॉय करतात, मस्त नजारा बघतात। आणि ह्या साईडला बघा बोटिंग पण आहे, तर तुम्ही इथे बोटिंग पण करू शकता।
हे बघा. या साईडला बघा बोटिंग पण आहे आणि पब्लिक बोटिंग करण्यासाठी पण चाललेली आहे आणि इथे तिकीट काउंटर आहे. आणि मेन तुम्हाला मला आज रामकुंडावरचं तुम्हाला मला आज एक दाखवायचं आहे, कारण की इथे बांधकाम करण्याचं चालू आहे आणि सगळी गंगा गोदावरी जी आहे ती पूर्ण खणून ठेवलेली आहे. आणि कारण की महाकुंभ मेळावा होणार असल्यामुळे त्यामुळे इथे सगळी व्यवस्था चालू आहे नीटनेटकं करायचं. तर जिथे आपले जे मेन जे कार्य होतात देवाचे, जिथे जे मेन रामकुंडावरती जे कार्य वगैरे करतात ते मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही इकडे बघू शकतात पूर्ण गंगेवरती काम चालू आहे आणि इकडे सगळं असं खणून ठेवलेलं आहे. या साईडला बघू शकता तुम्ही. तर आता हे किती दिवस आता चालू राहणार आहे काही सांगू शकत नाही. आणि ह्या साईडला पण इकडे मंदिराचं काम चालू आहे. आता काय माहिती आता हे महाकुंभ मेळावा होईपर्यंत तरी हे त्याच्या आत काम पूर्ण होतील. आणि तुम्ही इकडे बघू शकता गर्दी पण खूप आहे या साईडला. तर इथे आम्ही आलेलो आहोत. आता आम्ही इथे पाणीपुरी खाणार आहोत. तर मी पाणीपुरी घेतो. इथे छान छान खेळण्यांची पण दुकानं आहेत मस्त मस्त. खरंच खूप छान वाटते यार. आणि नाशिकचं जर क्लायमेट जर म्हणाल ना तर नाशिकचं क्लायमेट तर खरंच खूप मस्त आहे. एकदम छान हवा सुटलेली आहे ना श्रेया, मस्त वाटते. इकडे बघू शकता यशवंत महाराज यांची समाधीचं हे मंदिर आहे. चल, जर तुम्ही इकडे गंगा गोदावरती याल ना तर इथे भरपूर छोटे छोटे मंदिरं आहेत जे तुम्हाला दर्शन करण्यासाठी. खूप छान छान मंदिरं आहेत इथे. हो, ह्या साईडला. अधिक मास निमित्त मी हा एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.